हे गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज आता 3-4 महिन्यातून आज ब्लॉग बनवतोय. आणि गाईज आज आहे गुढीपाडवा. तर तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. आणि आता गाईज आज आहे नवीन वर्ष. तर आता आम्ही चाललोय काहीतरी नवीन आणायला. तर आपल्यासोबत आहे आपला भाऊ. हा बघू शकता इकडून फिरतो इकडे तिकडे. तर गाईज आता मम्मी पप्पा गेलेत पुढे स्टँडवर. आता आम्ही पण पाठीमागून चाललोय. घर वगैरे लॉक केलेलं आहे. सो चला आता जाऊया. तुम्हाला हळूहळू हिंट देतो आम्ही काय करणार आहे, काय आणणार आहे. नवीन धमाका आहे गाईज, तर तुम्ही बघा आता. तर चला जाऊया. आता जस्ट स्टँडवर पोचलेलो आहे. आणि आपला भाऊ इथे बघू शकता. मम्मी पप्पा तिकडे उभे आहेत, हे बघू शकता. आणि सकाळी सकाळी गाईज 8 वाजता आम्ही निघालेलो आहे. हे बघू शकता आमचं जयपूर स्टँड आहे. इथून इकडे गाड्या रहमतपूरला जातात आणि इकडून औंधाला जातात. तर आम्हाला जायचं आहे औंधला. तर गाईज ही आहे आमच्या गावची कमान. तुम्ही पाठीमागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असाल. हे बघा कमान आहे. आणि आम्ही इथे उभे राहिलेलो आहे गाईज. आणि विषय काय माहिती आहे का, आता आम्ही चाललो आहे, बसची वाट बघतोय. विटा बसची वाट बघतोय. इथून डायरेक्ट आता आम्ही पुसेसावळी जाणार आहे. आणि तिथून दहिवडीतून डायरेक्ट गाईज आता तुम्हाला रिव्हील करतो आम्ही कुठे चाललो आहे. तर डायरेक्ट गाईज आता आम्ही चाललो आहे सोलापूरला. तर आता जाऊया सोलापूरला. काय आहे काय नाही ते तुम्हाला सांगतो, हळूहळू हिंट देतो. तर गाईज आता आपला मित्र भेटलेला, हे बघू शकता, गेलाय तो. तर गाईज खूप दिवस झाले मी माझ्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ अपलोड नाही केली. त्याचं कारण आहे गाईज की माझा मोबाईल फुटलेला. त्याच्यामुळे 3 महिने झाले गाईज माझा मोबाईल फुटला आहे. आणि आजचा व्लॉग शूट करतोय पप्पांच्या मोबाईलवर, कारण की माझ्याकडे आत्ता मोबाईल चांगला नाही आहे त्याच्यामुळे. तर गाईज आता करतोय आजचा व्लॉग शूट. कशी क्लिअरिटी येते काय येते ते बघा तुम्ही ब्लॉगमध्ये. तर गाईज आता ST आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. बसमध्ये बसलेला आहे. इकडे आपला भाऊ बसलेला आहे. विषय काय माहिती आहे का, लास्ट टाइम आम्ही 2 वेळा सोलापूरला जाऊन आलो आहे. विषय काय गाईज, इथेच आम्ही बसलेलो दोघेजण. सो आता चाललो आहे घाटमाथ्यापर्यंत जाईल. कंडक्टर काका तिकीट काढलेली आहे पुढे मम्मीनी पप्पांनी. सो आता चला. हे बघू शकता गाईज सकाळी सकाळी लोकेशन कसं आहे, वातावरण कसं आहे. आणि पूर्ण बस खाली आहे. जस्ट पुसेसावळीमध्ये पोचलेलो आहे. आता STची वाट बघतोय. हे बघा पुसेसावळी बस स्थानक. आणि गाईज इथून आता 9:15 वाजता बस आहे. तरी आता आम्ही बसची वाट बघतोय. आता कधी येते काय माहिती. लास्ट टाइम आलेलो तेव्हा लवकर बस भेटलेली, बट आता कधी येते काय माहिती. आपला भाऊ पण आहे आपल्यासोबत, बघू शकता. भाऊ कधी बसेल. आणि आपण कुठं चाललोय माहिती आहे का तुला? का नाही माहिती? चालेल ठीक आहे भावा, तुला मी सांगतो, काय विषय नाही. सो गाईज इकडे पप्पा वगैरे आहेत, बघू शकता. मम्मी इकडे बसलेली आहे. सो आता बस कधी येते वाट बघू. तर गाईज बस आलेली आहे. आता मी जस्ट चाललोय दहिवडीला, हे बघू शकता. आता जस्ट मसवडच्या पुढे पोचलेलं आहे. आणि इथे गाडी थांबलेलं आहे, बघू शकता. सातारा सोलापूर. सो इथे आम्ही थांबलेलो आहे बघा, महाराष्ट्र फॅमिली रेस्टॉरंट ढाबा. कारण की गाईज सकाळी आम्ही नाश्ता वगैरे काहीच नव्हतं करून आलो. आणि गाईज दहिवडीतून आम्ही गाडी पकडली डायरेक्ट सोलापूर. आता इथे आम्ही थांबलेलो आहे. आता इथे थोडा नाश्ता वगैरे करतो आणि पुढे जाऊया. चला. हे बघा बघू शकता. आता पुरी भाजी मागवलेली आहे, हे बघू शकता, मी आणि आपल्या भावाला. तर आता पुरी भाजी खाऊया. आणि मम्मीने वडा सांबार वगैरे मागवलेला आहे. आता मम्मी घेते. सो आता चला खाऊया पटापट आणि जाऊया. आता जस्ट पंढरपूरमध्ये पोचलेलो आहे. आणि हे बघू शकता पंढरपूर बस स्थानक. आणि बस वगैरे किती आहेत गाईज बघू शकता. खूप मोठं आहे बस स्थानक आहे गाईज. आणि सीन काय, इथून आम्हाला 1 तास लागेल पोहोचायला. तर आता बघू किती वाजता पोहोचतो. तर गाईज आता हे बघू शकता, मावा कुल्फी वगैरे घेतलेली आहे आणि पॉपकॉर्न पण घेतलेला आहे. फायनली सोलापूरमध्ये पोहोचलेलो आहे. हे बघू शकता सगळ्या बस लागलेल्या आहेत. खूप मोठं ST डेपो आहे गाईज. तुम्ही बघू शकता. आपला भाऊ तिकडे चाललेला आहे. तिकडे कुठे चाललाय हा? तर गाईज आपला भाऊ दाखवतोय नाव, हे बघू शकता तुम्ही. दिसतंय का तुम्हाला? मध्यवर्ती बस स्थानक सोलापूर. नाही इकडून दिसत.
तर गाईज थांबा तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता गाईज सोलापूरमध्ये पोहोचलेलो आहे आणि आता इथून जाणार आहे थोडं एका ठिकाणी. तर तुम्हाला तिथे गेल्यावर डायरेक्ट सांगतो कुठे चाललोय काय नाही. तर चला जाऊया. तर गाईज आता चाललेलो आहे रिक्षात बसून. बघू शकता इकडे पप्पा मम्मी बसलेले पाठीमागे आणि इकडे भैया वगैरे बसलेला. आता कुठे चाललोय तुम्हाला तिकडे गेल्यावर सांगतो. तर गाईज आता जस्ट इथे पोहोचलेलो आहे. हे बघू शकता इथे गाडी डिलिव्हरी घ्यायची चालू आहे. हे बघू शकता तर तुम्ही इथे. आणि गाईज आता आपली पण गाडी थोड्या वेळात डिलिव्हर होणार आहे. आणि गाईज तर हाच विषय होता की आपण आता नवीन गाडी घेतोय इर्टिगा. तर ती कधीच बुक केलेली. सो आता आपली पण थोड्या वेळात गाडी डिलिव्हरी होईल. सो आता इथे हे डिलिव्हरी घेत आहे ते बघू शकता. इथेच आपल्याला पण डिलिव्हरी घ्यायची आहे. सो आता तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात डिलिव्हरी कशी घेत आहेत काय करतात. सो आपला भाऊ इथे बघू शकता सिनेमॅटिक करण. सो आता चला थोड्या वेळात घेऊ डिलिव्हरी. तुम्हाला दाखवतो. खूप छान वाटतं आज डिलिव्हरी घेतोय तर तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ वगैरे सिनेमॅटिक वगैरे काढणार आहे. तर चला बघूया काय काय प्रोसेस आहे काय काय. आता फायनली गाडीची डिलिव्हरी घेतलेली आहे. सो आता खूप भारी वाटतंय. सो हे बघू शकता गाईज गाडीची डिलिव्हरी वगैरे घेतलेली आहे. चारी साईडने बघा गाईज कशी दिसते. सो आता डिलिव्हरी वगैरे झालेली आहे. आपल्या भावाने सिनेमॅटिक वगैरे थोडेफार काढलेले आहेत. सो आता सीट कवर पण गाईज टाकलेले आहेत. सीट कवर ह्याच्यामध्ये नव्हते. आम्ही सांगितलेलं की सीट कवर टाकू नका तरी पण त्यांनी टाकलेत. सो त्यांच्याकडून कॉम्प्लिमेंटरी आहे गाईज. तर आता डिलिव्हरी वगैरे झालेली आहे. तुम्ही बघू शकता गाडी वगैरे रेडी झालेली आहे. फक्त थोडं आता 5 मिनिटं ते फास्टॅगचं वगैरे काहीतरी काम करतात तेवढंच राहिलेलं आहे. सो चला बघू शकता तुम्ही. तर गाईज आता कारची डिलिव्हरी वगैरे घेतलेली आहे. आता मी कार चालवतोय बघू शकता. आता इथे CNG भरायला थांबलेलो आहे. आपल्या गाडीचं CNG संपलेलं आहे. जेव्हा शोरूम मधून आणली तेव्हा अर्धा होता. आता हे बघू शकता तुम्ही किती आहे. सो आता एवढा CNG बाकी राहिलेला आहे. आता पुढे 3 गाड्या आहेत. हे बघू शकता 1 2 3. सो आता त्या गाड्यांचं झाल्यावर आपण CNG भरू. आणि गायचं आता आपल्याला इथून अजून खूप लांब जायचं आहे. तरी 100 किलोमीटर लांब जायचं आहे. सो आता बघू ह्यांचं कधी होतं आहे. या गाड्या कधी होत आहेत. जाऊया आपण आता CNG भरूया. तोपर्यंत मोबाईलची चार्जिंग करूया. सकाळपासून ह्याच मोबाईलमध्ये ब्लॉक काढून काढून मोबाईलची चार्जिंग संपलेली आहे. आणि भावाने ह्याच मोबाईलमध्ये आपल्या सिनेमॅटिक पण काढलेले आहेत. काढलेले आहेत ना. व्हिडिओ आहे का. तर गाईज जर आज टाइम भेटला तर आज एडिट करून उद्या मी ब्लॉग अपलोड करेन. जर आज तर खूप कंटाळा आलाय गाईज. सोलापूर म्हणजे इथून 200 किलोमीटर लांब आपल्या गावापासून. पुण्यापेक्षा पुढे. त्याच्यामुळे खूप कंटाळा आला. अजून 100 किलोमीटर गाडी चालवायची आहे. सो आता चलूया आपण CNG भरूया. एक गाडी तर पुढे गेलेली आहे. आता आपला 3रा नंबर आहे. सो आता भरूया थोड्या वेळात CNG. तर गाईज आता आपल्या गाडीमध्ये CNG भरायचं चालू आहे. बघू शकता कितीचा बसतोय काय माहिती. आता तर 600 रुपयाचा बसलेला आहे. सो आता बघूया कितीचा बसतोय. आता तर 7 किलो बसेल. तर गाईज आता CNG पूर्ण भरून झालेला आहे. 705 रुपयाचा CNG बसलेला आहे. 7.59 7.5 kg CNG बसलेला आहे. सो आता चलूया. आत्ता वाजलेत 12:30 आणि आत्ता काही जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. आणि खूप लेट झालं गाडी यायला. कारण की गाडी काय सोलापूरवरून आणायची होती. सोलापूरला काय एवढ्या लांब घेतली कारण की इथे आपल्याला 10 तारखेलाच घ्यायची होती माझ्या बर्थडेला गाडी. पण ती काय तिथे भेटली नाही. म्हणजे सोलापूरमध्येच भेटली नाही आणि इथे पण भेटली नाही.
पण सोलापूरमध्ये चान्सेस होते भेटायचे, त्यामुळे मी एवढ्या लांब गेलो. तिकडून गाडी आणलेली आज. तर काहीच एवढे पाय दुखतात ना, खूप प्रवास केलाय आणि सकाळपासून ब्लॉग पण शूट केलाय. आणि गाईज 3 महिन्यातून ब्लॉग शूट करतोय आणि पप्पांच्या मोबाईलमध्ये शूट करतोय. खूप म्हणजे खूप गाईज कंटाळा आलाय. आता झोपूया, कारण की पाय वगैरे खूप दुखतात. आणि आता गाईज ह्या ब्लॉगला करूया एंड. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग. बाय.